म्हणजे 1000 रुपये तुमचे एका फणसाचे झाले. तर रत्नागिरीचे तर पावस म्हणून गाव आहे, तिथला एक मुलगा गेल्या वर्षी आला होता आमच्या फार्मवर. माझ्या वडिलांना म्हणाला की काका माझ्याकडे 8 फणसाची झाड आहेत, मी दरवर्षी काय करतो वटपौर्णिमेला 10-20 रुपयाला काका फणस विकतो, मला ह्या वर्षी काहीतरी नवीन करायचंय. माझ्या फणसाचं वैशिष्ट्य असं आहे जुन्या झाडाचं नॅचरल की ते माझं एप्रिल महिन्यात पिकतं. तर बाबा त्याला काय म्हणाले, तू काय कर प्लास्टिकच्या पिशव्या घे, त्याच्यामध्ये 10 गरे टाक आणि ते तू रत्नागिरीच्या मार्केटमध्ये विक. त्या एका फणसाचे जो तो 10 आणि 20 रुपयाला विकत होता, एका फणसाचे 400 रुपये त्या मुलग्याने केले. त्याला नो ब्रँडिंग, नो प्रीमियम मार्केटिंग, नथिंग. 400 रुपये का? तर तुम्ही एनर्जी सेव्हिंग केलात ना. आता आपण स्विगी झोमॅटो ब्लिंकिटवरनं का मागवतो? कारण की आपल्याला बनवायचा कंटाळा येतो. तेव्हा आम्हाला या गोष्टी रिअलाइज झाल्या की जर द्राक्ष पनेट पॅक मध्ये येतं, जर स्ट्रॉबेरी पनेट पॅक मध्ये येते, तर फणस का पनेट पॅक मध्ये येतात? आणि ऑलरेडी पनेट पॅक मध्ये मलेशिया आणि व्हिएतनामला तुम्ही एअरपोर्टवर विकले जातात, ज्याची कॉस्ट अगदी इंडियन करन्सीमध्ये 250 रुपये 300 रुपयावर आहे. आणि एका फणसामध्ये मिनिमम 100 ते 150 गरे असतात. तर 100 गरे 10 गऱ्यांचं एक पॅकिंग म्हणजे 1000 रुपये तुमचे एका फणसाचे झाले. 20 रुपये कुठे आणि 1000 रुपये कुठे? तुम्ही त्याचे ना चिप्स केले, ना त्याच्या बियांचा वापर केला, नाही व्हॅल्यू एडिशन केलं.